मिनल ही आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी, लाडाकोडात वाढलेली. घरची परिस्थिती पण चांगली, पण अतिलाडाचा या मुलीनं फायदा घेतला. नाही ऐकायची तिला कधी सवयच नाही. 21 वर्षांची मिनल ही तिच्या कॉलेज लाईफमध्ये खूप काही तिच्या मनासारखं करायची. दिसायला चांगली होती म्हणून बरेच मुलं तिच्या मागे असायचे. त्यातली त्यात ती कुणाला नाही म्हणायचीच नाही. त्यामुळे बरेच मित्र आता तिचे बॉयफ्रेंडसुद्धा बनले होते. कुणी पार्ट टाईम बॉयफ्रेंड तर कुणी फुल टाईम. पार्ट टाईमसोबत ती फिरायची, हॉटेलला जायचं, तर फुल टाईमसोबत लॉज गाठायचा. आईवडील मुलींवर डोळे झाकून विश्वास ठेवून होते, पण ही मुलगी वासनेनं भरली गेली होती. वडील ट्रक ड्रायव्हर व्यवसाय करून मुलीची हौस पूर्ण करायचे, का तर ती एकुलती एक होती आणि त्यामुळे परिस्थिती सुधारली. तरी वडिलांनी आपली ट्रक चालवणं सोडलं नव्हतं. त्यांना घरापासून काही दिवस बाहेर पण राहावं लागत असे. मुलगी बायको घरी एकटेच राहत असे. मिनल इतकी वाया गेली होती की तिला आता काय चांगलं काय वाईट हे सुद्धा कळत नव्हतं. फुल टाईम बॉयफ्रेंड हा तिच्या घरापासून थोड्याच अंतरावर राहत असे. दोघांचं 1-2 वर्षांपासून अफेअर चालू होतं. त्यांचे संबंध इतके पुढे गेले की त्या संबंधांपासून प्रेग्नेंट राहिली ती. त्याचं नाव अमोल. अमोल आणि मिनल हे कॉलेजमध्ये गेले. काही लेक्चर अटेंड केले की लगेचच लॉज हॉटेल गाठायचे. त्याच्याकडून तिला सगळं काही मिळायचं म्हणून तो तिला आवडायचा. त्याच्या पाठीमागे तिनं बरंच अजून पार्ट टाईम बॉयफ्रेंड बनवले होते, ज्याची कल्पना अमोलला अजिबातही नव्हती. मिनल प्रेग्नेंट आहे ही गोष्ट तिनं अमोलला सांगितली, पण ती जेव्हा सांगत होती तेव्हा तिच्या आईनं ते ऐकलं. आता ही बातमी आईकडून तिच्या वडिलांकडे गेली आणि वडिलांकडून त्यांच्या घरच्यांकडे. आता काय करायचं? या दोघांचं प्रेम आहे, गोष्ट इथपर्यंत पुढे गेलेली आहे म्हटल्यावर दोघांच्याही घरच्यांनी त्या दोघांचं लग्न करण्याचा विचार केला. पोटातलं बाळ हे तसंच ठेवायचं हा विचारही त्यांनी केला. आता त्या दोघांचं लग्न ठरलं. फुल टाईम बॉयफ्रेंड हा तिचा नवरा होणार होता. तिला ते ठीक वाटलं, पण तिच्या मनाला ते काही पटतच नव्हतं. अमोलमधील तिचा इंटरेस्ट हा कमी होत होता, कारण आता तो तिचा बॉयफ्रेंड नसून लग्नाचा नवरा बनणार होता. म्हणून आता तिची नजर आपल्या पार्ट टाईम बॉयफ्रेंडकडे जायला लागली. त्यातीलच एक बॉयफ्रेंड हा तिच्या घराच्या शेजारीच राहत होता. त्यामुळे तिनं आता त्याला बळीचा बकरा बनवलं. माझं लग्न होणार आहे अमोलसोबत. त्याला कल्पना नाही की मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करते, म्हणून आपली ही गोष्ट कुणापर्यंतही गेली पाहिजे नाही हे तिनं त्याला बजावून सांगितलं. आता या पार्ट टाईम बॉयफ्रेंडचं नाव मंगेश पार्ट टाईम बॉयफ्रेंडवरून कधी तिचा फुल टाईम बॉयफ्रेंड झाला आहे तिलाही कळालं नाही. ते दोघंही आता जास्त भेटत होते. शारीरिक सुखाची मागणी ती त्याच्याकडून करत होती. आपल्या पोटामध्ये दुसऱ्यांचं मूल वाढत आहे हे सुद्धा ती विसरली होती. आपल्या आईमुळं आपलं लग्न ठरलं याचाही तिला राग होता, कारण तिला लग्न करायचंच नव्हतं. तिला तिची लाईफ जगायची होती. एक गेला की दुसरा आणि दुसरा गेला की तिसरा, कारण एकामध्ये तिचं मन रमत नसे. मंगेश आता घराशेजारीच असल्यामुळे तो कधी आता घरी देखील येत असे. काकू मिनलकडे काम आहे, तिच्याकडे काही नोट्स घ्यायच्या आहे म्हणत मिनलच्या रूममध्येही जात असे. आईचं कधी लक्ष या गोष्टींकडे त्या नजरेनं गेलं नाही, कारण आईला वाटलं की आपल्या मुलीचं आता लग्न ठरलंय, त्यामुळे तिनं तिच्याकडे इतकं लक्ष दिलं नाही. आणि ह्याही गोष्टीचा फायदा मिनल आणि मंगेशनं घेतला आणि ते घरात देखील आता त्या गोष्टी करू लागले. मंगेशच्या घरी यायचं आता वाढलंच होतं. इकडे मिनलचा बाप ट्रक व्यवसाय सुरू करून आपल्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात करून देऊ हा विचार रात्रीचा दिवस करत होते. मुलीच्या लग्नासाठी पैसा जमवत होते आणि इकडे त्यांची मुलगी त्यांचं नाव बदनाम करण्याच्या मार्गात होती. अमोल आणि मिनल या दोघांचं लग्न ठरलेलं असून सुद्धा अमोलकडे जास्त लक्ष देत नव्हती.
पण अमोलला याचं काहीही वाटलं नाही, कारण आपली होणारी बायको ही आपल्या बाळाची आई होणार आहे. आपला आता काही दिवसात लग्न होणार आहे. यामुळे त्यानं सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि तिची जास्तीत जास्त काळजी घ्यायची ठरवलं होतं, कारण अमोलचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं आणि ती काय करते याकडे सुद्धा त्याचं जास्त लक्ष नव्हतं, कारण त्याचाही आपल्या प्रेयसीवर डोळे झाकून विश्वास होता. अमोलची घरची परिस्थिती खूप चांगली होती, म्हणून मिनलचे आई वडील हे खूप आनंदी होते की आपल्या मुलीचं लग्न हे चांगल्या घराण्यात होत आहे. मुलगा चांगला आहे, संस्कारी आहे आणि घरातील माणसंही खूप चांगली आहेत. असेच एक दिवस मिनल घरात एकटीच होती. काहीतरी बहाण्याने मंगेश घरी आला. मिनलच्या आईला आता मिनलवर संशय येत होता. आपली मुलगी काही वाईट तर करत नाही ना? हा मंगेश आपल्या घरी का येतोय? जरी काही अभ्यासाचं काम असेल तर ते कॉलेजमध्ये का करत नाही? म्हणून आई आज अचानकच त्यांच्या रूममध्ये गेली. तेव्हा मंगेश आणि मिनल हे एकमेकांच्या खूप क्लोज बसलेलं तिनं बघितलं. म्हणून आई रागवली आणि मंगेशला त्याच्या घरी तिनं जायला सांगितलं आणि मिनलला आता आईनं समजावून सांगितलं, हे बघ बेटा, आता तुझं लग्न ठरलेलं आहे. तू प्रेग्नेंट आहे. 1 महिन्यात तू त्यांच्या घरी जाणार आहेस. तुझं लग्न धूमधडाक्यात करावं म्हणून तुझे बाबा काबाड कष्ट करत आहेत. लग्नाच्या तयारीलाही आपण लागलेलो आहोत. त्यामुळे तू हे काय करत आहेस? तू मंगेशच्या का मागे लागली आहेस? आई, तू काय लेक्चर देत आहे? माझी लाईफ मला सगळं काही कळतं. मी काय करायला पाहिजे किंवा काय नाही मला तू सांगू नकोस. अमोल जरी माझा होणारा नवरा असला तरी देखील माझी लाईफ ही फक्त माझीच आहे. कोण माझ्या लाईफमध्ये येईल आणि नाही हे फक्त मी ठरवेन. मिनलने फटाफटा आपल्या आईला उत्तरं दिली. आपली बॅग घेऊन ती बाहेर निघून गेली. आईला आता मिनलची काळजी वाटू लागली. तिने आपल्या नवऱ्याला फोन केला. मिनलबद्दल काळजी व्यक्त केली. तिच्या काही चुका सांगितल्या. पण तू देखील तिची आई आहेस. मी कामावर आहे. लग्नासाठी पैसा जमा करत आहे. काही दिवसात लवकरच मी घरी येतो. तोपर्यंत तूच तिला समजावून सांग, असं तिच्या मिनलच्या बाबांनी तिच्या आईला सांगितलं. आता मिनलची आई ही मिनलच्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देत होती. मंगेशला जास्त करून घरी येऊ देत नव्हती. 1 महिन्यात मुलीचं लग्न करायचं आहे, तोपर्यंत तिची जास्त काळजी घ्यावी लागेल. या कोणत्या वळणाला आमची मुलगी पडली? मी तर तिच्यावर किती चांगले संस्कार केले होते. वाईट वळण माझ्या मुलीला कसे लागले? ह्याच विचारात मिनलची आई टेन्शनमध्ये राहत असे. पण शेवटी आपली मुलगी आहे. काय करते, कुणासोबत राहते हे काहीही करून बाहेर पडता कामा नये. तिची जास्त काळजी घ्यायला लागेल असं आईनं ठरवलं आणि आपल्या मुलीला रोकटोक करू लागली. मिनल आता बाहेर जायला लागली की आई विचारायची, कुठे चाललीस आणि कधी येणार आहेस? ती लवकर आली नाही की आई आता फोन करत असे आणि विचारत असे. या गोष्टींमुळे मिनल ही खूप चिडचिड करत असे. आपल्याला आपली आई बंदिस्त जीवन जगायला लावत आहे, रोकठोक करत आहे. मी आता लहान नाही. मला माझं सगळं काही समजतं. मिनल ही आपल्या आईचा राग करायला लागली होती आणि यातच मिनलने खूप मोठा वाईट निर्णय घेतला आणि तो तिने आपल्या पार्ट टाईम बॉयफ्रेंडला सांगितला. माझी आई ही आपल्या दोघांना आता भेटू देत नाही. माझं लग्न अमोलसोबत होऊन गेल्यानंतर आपल्याला आता जास्त भेटता येणार नाही. आपल्याकडे फक्त 1च महिना आहे. त्यात तू मला जास्त खुश करणार आणि मीही तुझी सगळी काही हौस पुरवणार. पण त्यासाठी माझ्या आणि तुझ्यातला काटा म्हणजे माझी आई, तिचं काहीतरी आपल्याला करावं लागेल. आता मंगेशला काय करायचं? त्याला तर फक्त ते शारीरिक सुख तिच्याकडून मिळत होतं, तेच हवं होतं. म्हणून त्यानं मिनलला साथ द्यायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मिनलने गुपचूप दरवाजा उघडला. मंगेश आतमध्ये आला.
मिनल आणि मंगेश या दोघांमध्ये आता काही प्रेम प्रक्रिया सुरू झाल्या. मिनलला माहिती होतं आई उठणार, मला रागावणार आणि नंतर मग आमचा प्लॅन आम्ही सुरू होणार. तेच झालं. त्यांच्या दोघांच्या आवाजाने आईला जाग आली आणि तिनं आपल्या मुलीला त्या मंगेशच्या मिठीत बघितलं आणि जोरातच ओरडली. तोच मंगेशनं आईला बघून उशी घेतली आणि मिनलने आपल्या आईला खाली पाडले आणि वरतून मंगेशनं उशीनं आईचा श्वास रोखला. अशा प्रकारे एकदम निर्दयीपणाने मुलीने त्या जन्मदात्या आईला कायमचं दूर केलं. आईनं मरता मरता बोलली, पोरी चुकी करत आहेस, तुझ्या भल्यासाठी मी बोलते ग. अमोल चांगला आहे. आणि शेवटचा श्वास सोडला. आईला आपण मारलं याचा तिला अजिबात पस्तावा वाटत नव्हता, पण वाईट याचं वाटतं की आईचा मृतदेह जवळ पडलाय आणि ती मुलगी आपल्या मित्राला म्हणते, आता आपल्याला बोलायला कुणी राहिलं नाही आणि ही माझी आई मला रागवत असते ना, आता हिच्याच समोर आपण हे सगळं करायचं. म्हणजे एक किळसवाना प्रकार घडला तिथे. एका बाजूला आईचं प्रेत पडलं आहे आणि दुसरीकडे शेजारी त्याच आईची हत्यारी मुलगी अश्लील कृत्य करत आहे. आपले संबंध त्या मंगेशसोबत प्रस्थापित करत आहे, कारण आता बोलायला कुणीच राहिलं नव्हतं. 2 दिवस त्या मुलीनं ते प्रेत घरात ठेवलं. 2 दिवस त्यांनी त्यांचे चाळे सुरू ठेवले. पण आता ती कंटाळली आणि मंगेशला म्हणाली, आता बोर झालं. 2 दिवसांपासून आपण तेच करत आहोत. माझे वडील पण येतील 2-3 दिवसांनी, म्हणून या बॉडीचं काहीतरी कर. मंगेशने आपली कार आणली आणि त्या बॉडीला एका जंगलात टाकून दिलं. दोघांचं मन आता वासनेपासून तृप्त झालं होतं. पण आपण आता बाजूला होऊ, प्रकरण थंड झालं की भेटत जाऊ असं तिनं त्या मंगेशला सांगितलं. आणि आता मी अमोलच्या घरी जाईल, बाकी मी सगळं सांभाळून घेईल असं तिनं त्याला सांगितलं. मंगेश पण तिला बोलला, 1 महिन्यात तुझं लग्न आहे, मला विसरू नको. तेव्हा ती त्याला म्हणते, 2 दिवस आणि रात्र संपूर्ण तुझ्या सोबत राहिले आहे, तुला विसरणार नाही. पण आपल्याला भेटता यावं यासाठी अजून एक काटा म्हणजे माझे वडील. त्यांना आईच्या केसमध्ये अटकवून दिलं की मी माझी मोकळी. म्हणजे बघा, लाडाकोडात त्या मुलीला त्या दाम्पत्यानं वाढवलं. तिच्या लग्नाचे स्वप्न बघितले. थाटात सासरी काढून देऊ, नातू पंतू जावई, बरेच स्वप्न आता त्यांचं स्वप्न बनून राहणार होतं. आता मिनलने आपल्या आईच्या फोनवरून अमोलच्या बाबांना फोन केला की आम्ही 2 दिवसांसाठी पूजेला जात आहोत. मिनल घरी एकटीच राहील, तर 2 दिवस तिला तुमच्या घरी ठेवा. अमोलच्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. चालेल सांगितलं. अमोल येऊन मिनलला त्याच्या घरी घेऊन जातो. इकडे तिचे वडील घरी येतात. घराला कुलूप बघून बायकोला फोन करतात, पण फोन लागत नव्हता, कारण मिनलने फोन बंद करून ठेवला होता. आता तिच्या बाबांना काळजी वाटली, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला फोन केला, बाळा तू कुठे आहे, तुझी आई कुठे आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते, बाबा मी अमोलसोबत हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, दुसऱ्या शहरात. आई तिथं असेल कुठेतरी, येईल, काळजी करू नका. आता बायको घरी येत नव्हती. मुलगी खोटं बोलली होती. त्या बाबाला तर काहीच सुचत नव्हतं. ते वारंवार बायकोला फोन लावत होते, जो की लागत नव्हता. आता मात्र मी पोलीस स्टेशनला जातो असं त्यांनी त्या मुलीला सांगितलं. बाबा मी येत आहे, तुम्ही एकटं जाऊ नका असं ती त्यांना बोलली. तोपर्यंत तिचे बाबा आसपास विचारता, पण 3 ते 4 दिवसांपासून आम्ही त्यांना बघितलंच नाही असंच सगळे सांगतात. मिनल घरी येते, तिच्या बापाला धीर देते आणि अमोलसोबत पोलीस स्टेशनला जाते. इकडे अमोलचे बाबा घरी येतात आणि बोलतात, तुम्ही तर दोघं पूजेसाठी गेला होतात. मिनल 2 दिवस झाले तशी आमच्याच घरी आहे. आता मात्र काहीतरी गडबड झाली आहे हे मिनलच्या बाबांना समजतं. आपल्या बायकोचा शेवटचा फोन त्यांना आठवतो. मिनल, मंगेश त्यांना सगळं समजतं आणि ते घाईतच पोलीस स्टेशनला निघतात. आता तिथे जाता तर आपली मुलगी मिनल ही स्टेटमेंट देत होती ते ऐकता की माझे बाबा दारू पिऊन येतात. आई आणि ते रोज भांडण करायचे, एकमेकांना मारायचे, म्हणून माझी आई ही माझ्या बाबांनी गायब केली आहे.
त्यांना अटक करा. हे ऐकून त्या वडिलांना काय बोलावं ते सुचेना. आपल्या काळजाचा तुकडा आपल्याबद्दल काय बोलत आहे हे बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता ते स्वतःला नॉर्मल करतात आणि सगळं काही आतमध्ये पोलिसांना जाऊन सांगतात आणि मग पोलीस त्या मंगेशला घेऊन येतात आणि कसून चौकशी करतात. तेव्हा झालेला सगळा काही प्रकार ते सांगतात आणि कबूल करतात. आपली आई आपल्या मार्गात अडथळा आणत होती म्हणून मी तिला संपवलं आणि वडील घरात राहिले असते तर त्यांनी पण मला आईसारखंच रोकठोक केली असती. नवरा म्हणजे एक राम असतो, त्याला धोका द्यायचा नाही असं समजावलं असतं आणि मला ते मान्य नव्हतं. जरी मला बाळ झालं, माझं लग्न झालं, तरी मला माझी लाईफ स्वतःच्या मनासारखीच जगायची आहे. म्हणून मी वडिलांना यात फसवायचा प्लॅनिंग केलं. आता त्या वडिलांना पण लाज वाटत होती की ही आपली एकुलती एक मुलगी आहे. ह्यापेक्षा आपण कधी बाप झालो नसतो हेच चांगलं होतं. त्यांनी त्या मुलीच्या गालात दिली आणि तिला बोलले की तुझ्यासाठी सगळं होतं. नवरा काळजी घेणारा तुला मिळाला होता. सगळं काही सुखी कुटुंब होतं आपलं. हे काय करून बसलीस? आता आयुष्यभर या जेलमध्ये सजा भोग. ती सुद्धा तुला कमी आहे. जग स्वतःचं लाईफ आता जेलमध्ये. ते वडील रडत होते कारण आपली बायको आपल्याच मुलीने मारली याचं दुःख त्यांना सहन होत नव्हतं. आपण वेळीच मुलीकडे लक्ष दिलं असतं, बायको सांगायची ते ऐकलं असतं, तर आज आपलं कुटुंब सुखी संसार हा उद्ध्वस्त झाला नसता. ते विचार करत होते. आता मिनल जेलमध्ये होती. तिथेच तिनं एका बाळाला जन्म दिला. अमोलचं लग्न हे दुसरीकडे झालं. मंगेश पण जेलमध्येच होता. बघा, ज्यासाठी तिनं सगळं केलं ते काहीच तिला भेटलं नाही. उलट तिने आपले आयुष्य हे स्वतः उद्ध्वस्त करून घेतले. या गोष्टीचं तात्पर्य, आईबापाने वेळीच आपल्या मुलामुलींकडे लक्ष दिलं पाहिजे. इतकंही मोकळं नाही सोडलं पाहिजे की ते भटकत जातील. चुकत असेल तर समजावले पाहिजे, पण इतकं पण समजावलं नाही पाहिजे की ते मुलं इरिटेट होईल आणि आपला जीव घेतील. एकदा समजावा, दुसऱ्यांदी समजावा, पण तिसऱ्या वेळी सोडून द्या. ते त्या गोष्टींमध्ये इतके डुबून गेलेले असतात की चांगलं वाईट त्यांना समजत नसतं. म्हणून त्यांना बोला, ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल. ही स्टोरी मी एका न्यूज चॅनलवर ऐकली होती आणि मला वाटलं तुम्हाला शेअर केली पाहिजे, ती मी केली. चला, स्टोरीमधून काही शिकायला मिळालं का ते कॉमेंट करून कळवा. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.